उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांच्या नावावर आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। आजच्या बैठकीत निर्णय झाल्यास उद्याच शपथविधी। मंत्री छगन भुजबळांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी अजित पवार गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होते। अंकुश काकडेंचा दावा, तर पवार कुटुंब एकत्र यावं ही अजितदादांची शेवटची इच्छा। पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय किरण गुजर यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत पवार कुटुंब मोठा निर्णय घेणार। आधी विलिनीकरण आणि मगच नेतृत्वाबाबत चर्चा। दोन्ही राष्ट्रवादी पक्षांबाबत 2 दिवसात निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमध्ये शरद पवार सक्रिय। शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी। नागरिकांशीही साधला संवाद। अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करा। शिवसेना नेते रामदास कदम यांची मागणी। जनतेच्या मनातलं संशयाचं धुकं दूर झालं पाहिजे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी होणार। राज्य सरकारचे सीआयडीला आदेश। खात्रीलायक सूत्रांची माहिती। अजितदादांना अखेरची सलामी देताना पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर। अनेक मोठे नेते उपस्थित असताना मोठी दुर्घटना टळली। ठाणे पालिकेच्या महापौर पदासाठी शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावाची घोषणा। ठाण्याला 5 वर्षात 4 महापौर आणि 4 उपमहापौर मिळणार। एकनाथ शिंदेंच्या फॉर्म्युल्याची राज्यभरात चर्चा। यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता। अजित पवारांच्या निधनामुळे मुख्यमंत्री यंदा अर्थसंकल्प मांडणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।